नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, पण या व्हिडिओमध्ये सर्वात लास्टला आपण एक अशी वस्तू या मेहंदीमध्ये ॲड करणार आहोत ज्यामुळे तुमचा हेअर ग्रोथ जो आहे तो खूप जास्त फास्ट होणार आहे। तर बघा, आता इथं आपण मेहंदी कशी भिजवायची हे पाहणार आहोत। म्हणजे केसांसाठी जेव्हा आपण मेहंदी भिजवतो तेव्हा खूप सोप्या पद्धतीने ती मेहंदी कशी भिजवता येईल हे पाहणार आहोत। बघा, इथं पांढरे केस काळे करण्यासाठी मी मेहंदी भिजवत आहे आणि त्यासाठी लोखंडाची कढई ही हवीच। लोखंडाची कढई घेतलेली आहे, 4 चमचे मेहंदी घेतलेली आहे। मेहंदी कोणती घेतलेली आहे तर नुपूर मेहंदी घेतलेली आहे। आणि ही का घेतली तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये, त्यामुळे नुपूर मेहंदी जी आहे ती 4 चमचे घेतली। त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला काय घालायचा आहे, मेथीदाणा पावडर घालायचा आहे। खूप मोजक्या वस्तू घालणार आहोत आपण, त्या मेहंदीचा रिझल्ट जो आहे तो खूप मस्त तुम्हाला मिळणार आहे। बघा, 4 चमचे मेहंदी, 1 चमचा मेथीदाणा पावडर आणि 2 चमचे आपल्याला आवळा पावडर घालायची आहे। ही जी मेहंदी मी आता भिजवते ती पांढरे केस काळे करण्यासाठी भिजवते, त्यामुळे आवळा पावडर आणि लोखंडाची कढई या ज्या वस्तू आहेत या अजिबात आपल्याला स्किप करायच्या नाहीयेत। त्यानंतर इथं मी कॉफी पावडर घालते। कॉफी पावडर किती घालायची आहे तर 2 रुपयेवाले जे 2 पाऊच मी इथे घेतलेले आहेत, 2 रुपयेवाले 1 पाऊच, म्हणजे टोटल 4 रुपयाचे 2 पाऊच असे घेतलेले आहेत। तुमच्याकडे खुली कॉफी असेल तर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा कॉफी पावडर यामध्ये घालू शकता। बघा, व्यवस्थित घातलेले आहे 2 छोटे पाऊच कॉफी पावडर आणि त्यानंतर यामध्ये काय घालायचे, हे आहे चहा पावडरचं पाणी। चहा पावडरचं पाणी घाला किंवा तुम्ही रोजमेरीचं जे पाणी असतं जे की आपण बनवलेलं आहे, रोजमेरीचं वॉटर कसं बनवायचं ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर थोडं थोडं पाणी घालत ही आपल्याला मेहंदी जी आहे ती भिजवायची आहे। आता इथं मी कोमट पाणी घातलं होतं, गरम पाणी घातलं होतं, हवं तर तुम्ही थंड पाणी करून सुद्धा घालू शकता, काही हरकत नाही। तर व्यवस्थित मेहंदी जी आहे ती या पद्धतीने भिजवून घ्यायची। गाठ्या वगैरे ज्या असतात, गाठी ज्या असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत। आणि आणखीन इथं जर पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये नॉर्मल पाणी सुद्धा ॲड करू शकता। आणि इथं मी अंड मिक्स करते। आता बऱ्याच ताई म्हणतात की आम्ही अंड खात नाही, काय करायचं, तर तुम्ही 2 ते 3 चमचे दही, आंबट दही यामध्ये ॲड करू शकता। ताईंनो, खूप सोपी पद्धत आणि खूप मोजक्या वस्तूंचा वापर इथं करते मी। आणि त्यानंतर इथं बघा, खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीचं तेल 1 चमचाभर घालायचं आहे। छोट्या चमच्याने 1 चमचाभर खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीचं तेल नक्की घालायचं आहे, ज्यामुळे आपले केस जे आहेत ते खूप जास्त जे ड्राय होतात मेहंदीने तसं ते होणार नाहीत। आणि बघा, इथं साधारणतः मी 48 तास मेहंदी भिजवलेली आहे। मध्ये मध्ये मी नेहमी चमचा फिरवत राहिलेली आहे। आणि ही ती वस्तू आहे जी की जादू करणार आहे। आणि ही कोणती वस्तू आहे तर ट्री ऑइल आहे। याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओच्या खाली, जिथं प्रोडक्ट्स म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर मी ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या तुम्हाला ऑफरमध्ये खरेदी करता येतात, डिस्काउंटमध्ये खरेदी करता येतात। बघा, तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते ट्री ऑइल जे आहे ते किती घालायचं आहे तर फक्त आणि फक्त 3 ते 4 थेंब घालायचं आहे। अजिबात जास्त वापर करायचा नाही आहे त्याचा। तर 3 ते 4 थेंब जे आहेत ते खूप आहेत, पुरेसे आहेत। आणि त्यानंतर केसांना व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे। आता मेहंदी कशी लावायची यावरती बरेच डिटेलमध्ये मी शेअर केलेला आहे, सेपरेट व्हिडिओ आहे, या अगोदरचा तोच व्हिडिओ आहे। मेहंदी लावल्यानंतर 3 तासानंतर केस धुवून टाकायचे आहेत। केस धुतल्यानंतर जर तुमचे केस काळे झाले नाहीत, बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच ताईंना लाल होतात केस, कारण की त्यांच्या केसांच्या मुळांमध्ये केमिकल खूप जास्त प्रमाणामध्ये राहिलं असतं आणि त्यामुळे त्यांचे केस जे आहेत ते लाल होतात। त्यामुळे काय करायचं, आपल्याला इथे एक स्टेप आपल्याला वाढवायची आहे, ती म्हणजे इंडिगो पावडर। इंडिगो पावडर घेताना बऱ्याच ताई कन्फ्यूज होतात, कोणती घ्यावी कोणती नाही घ्यावी हे ते कन्फ्यूज असतात। त्यामुळे मी इथं बघा, हंसिकाची ही इंडिगो पावडर आहे ती घेतलेली आहे। आणि ज्या पण इंडिगो पावडर चांगल्या आहेत त्या सुद्धा मी टॅग केलेल्या आहेत, तुम्ही खरेदी करू शकता, कन्फ्यूज होऊ नका। पण इंडिगो पावडर घेताना लक्षात ठेवायचं आहे, हा कलर जो दिसतोय हा कलर आपला असला पाहिजे आणि फ्रेश असली पाहिजे। खूप दिवस घरामध्ये ठेवलेली इंडिगो पावडर काम करत नाही, स्पष्ट सांगते ताईंनो। जर तुम्ही इंडिगो पावडर जी आहे ती 6 महिने 3 महिने ओपन करून तसंच ठेवलात किंवा 3-4 महिन्यापूर्वीची असेल तर ती तुमच्या केसांवरती अजिबात वर्क करणार नाही। आणि त्यानंतर बघा, धुतलेल्या केसांवरती आता इथं लक्षात येते तुमच्या की माझे केस या भागामध्ये लाल झालेले आहेत आणि त्यामुळे मी इथं ते फक्त जेवढा लाल भाग आहे तेवढ्यातच मी इंडिगो पावडर लावणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की आपले जे केस आहेत ते लाल होण्याऐवजी म्हणजे लाल
झालेले केस काळे होतात या इंडिगो पावडरने। इंडिगो पावडरचा रंग कसा असतो, इंडिगो म्हणजे नील वनस्पती आहे आणि याचा रंग कसा असतो, निळसर रंग असतो, जांभळसर रंग असतो। आता हा लाल रंग आणि जांभळा रंग मिक्स करून आपल्या केसांना काळा रंग येतो। त्यामुळे जर तुम्हाला जर वाटलं की तुमचे केस जे आहे ते काळे झाले नाही, तर या पद्धतीने तुम्ही आणखीन एक स्टेप वाढवून तुमचे केस जे आहे ते काळे करू शकता। याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत। ही इंडिगो पावडर जी आहे ती मेहंदीसारखीच वनस्पती पानांपासून बनवलेली असते, त्यामुळे नॅचरल जी पण इंडिगो पावडर असते तीच तुम्हाला घ्यायची आहे। तर या पद्धतीने बघा लावून घ्यायचं आहे। जिथं जिथं तुमचे पांढरे केस आहेत त्या भागामध्ये संपूर्ण केसांना लावायची अजिबात गरज नाहीये आणि आपले केस लगेच त्या एका स्टेपने काळे 100% होतात। फक्त इंडिगो पावडर योग्य घेणं महत्त्वाचं आहे। तर ताईंनो, आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा।